विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करू। पाच परिवाचकांच्या विनंतीवरून भगवंतांनी त्यांना सद्धम्म सांगण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी पवित्राचा मार्ग म्हणजे शील पंचशील हे समजावून सांगितलं। त्यानंतर त्यांनी सदाचरणाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग तो समजावून सांगितला आणि त्यानंतर शील मार्ग म्हणजे पारमिता पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या हे सांगण्याला त्यांनी सुरुवात केली। आपण शील मार्ग नष्कर्म म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, दान, वीर्य म्हणजे उत्साह प्रयत्न आणि शांती या 5 पारमिता आपण समजून घेतल्या होत्या। त्यानंतर जी 6वी पारमिता आहे ती आहे सत्य। सत्य म्हणजे खरे। माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये। त्याचं भाषण हे सत्यच असलं पाहिजे आणि ते सत्याखेरी दुसरं काहीही असता कामा नये। सत्य म्हणजे खरे। माणसाने नेहमी खरं बोललं पाहिजे। त्यापासून आपलं काय हानी होत आहे काय नुकसान होत आहे याचा विचार न करता किंवा वरिष्ठ आपल्यापासून काही नाराज होईल या कोण्याही गोष्टीचा विचार न करता माणसाने आपल्या जीवनामध्ये सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे। त्यानं खोटं बोलता कामा नये। त्यानंतर 7वं जे पारमिता आहे ती आहे अधिष्ठान। अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय। जे ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे किंवा जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे त्याबद्दल मनामध्ये अधिष्ठान दृढ निश्चय निर्माण करून शरीराच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी त्या गोष्टीला त्या कामाला परिपूर्णतेकडे नेणे त्याला म्हणतात अधिष्ठान। आणि ज्या गोष्टीबद्दल आपण अधिष्ठान केला किंवा संकल्प केला मला माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि जो संकल्प केला जे अधिष्ठान आपण मनामध्ये ग्रहण केलं ते कोण्याही हालतीमध्ये पूर्ण करण्याचा पालन करण्याचा प्रयत्न करावा लागतो। कारण अधिष्ठानाचं जेवढं तुम्ही पालन करसाल तेवढे बाकीच्याही पारमिता त्या पूर्णत्वाकडे जात असतात। अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय। जर उपोषण व्रत ग्रहण केलं असेल आणि त्या शिलाचं पालन करण्याचं जर अधिष्ठान केलं असेल आपल्या मनामध्ये जो द्वेष आहे किंवा आपल्या मनामध्ये जो विकार आहे हा विकार पुढे चालून माझ्या जीवनावर काही आपत्ती विपत्ती निर्माण करू शकते अशी एखादी सवय असा एखादा स्वभाव ते आजच जर नष्ट झालं तर फार ठीक असा विचार करून उपोषक 8ही शिलाचं पण त्याच्यामध्ये जे कठीण आहे जे नेहमी आपल्याच्यानं घडत राहते त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये अधिष्ठान त्याला म्हणतात व्रत। आणि आज सकाळपासून तर उद्या सकाळपर्यंत या 24 तासामध्ये ज्या शिलाबद्दल ज्या गोष्टीबद्दल मी माझ्या मनात अधिष्ठान केलेलं आहे
त्याचा भंग होता कामा नये. संपूर्ण लक्ष त्याच्याकडे देऊन त्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाणे म्हणजे अधिष्ठान. मग तुमच्या संसारी जीवनातील कोणी विषय असो, धम्म मार्गातील तुमचा कोणी विषय असो, की विद्यार्थी असतील त्यांच्या विद्यार्थी दशेमधला काही विषय असो, जो व्यक्ती अधिष्ठान करते आणि पूर्ण शक्तीनिशी त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं यश त्याला प्राप्त होत राहते. कारण अधिष्ठानाने शील मजबूत होते. म्हणून अधिष्ठान हा जो धर्म आहे, पारामितेचे सर्व धर्म श्रेष्ठ आहे. आपापल्या धर्माचं आपापलं महत्त्व आहे. पण हे अधिष्ठान जी पारामिता आहे, सर्व पारामितावर अंकुश ठेवते, बंधन ठेवते. एवढं मोठं या पारामितेचं बल आहे किंवा एवढी मोठी महत्त्वाची आहे. गृहस्थ जीवनामध्ये आपल्या घरादाराचा विकास करत असताना, मुलाबाळांचा सांभाळ करत असताना गृहस्थांना धनाची, पैशाची आवश्यकता असते. ते धन आणि तो पैसा योग्य मार्गाने कमावत असते आणि त्याच्यातून खर्च केल्यानंतर काही पैसा तो शिल्लक ठेवत असते, काही धन शिल्लक ठेवत असते. कशासाठी? एखादं संकट निर्माण झालं परिवारावर, किंवा काही एखादी बिमारी निर्माण झाली, किंवा मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, किंवा कोणतं लग्न कार्य करायचं आहे, त्यासाठी गृहस्थाकडे धन पाहिजे आणि त्यासाठी तो गृहस्थ धन संग्रही करत असते. धन संग्रही करणे फार आवश्यक आहे, कारण संसारामध्ये पैशाची, धनसंपत्तीची आवश्यकता आहे. परंतु शरीरामध्ये जर काही बिमारी निर्माण झाली, शरीरामध्ये जर एखादा रोग जर निर्माण झाला, तर त्या रोगाला, त्या बिमारीला नष्ट करण्यासाठी मग धनाला पाहता येत नाही, पैशाला पाहता येत नाही बिमारीच्या वेळेस. त्यावेळेस ते संपूर्ण धन कधी खर्च झालं तरी हरकत नाही, पण मनुष्य हा निरोगी असला पाहिजे. म्हणजे गृहस्थाच्या जीवनामध्ये धन सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याच्या शरीरामध्ये काही बिमारी झाली मग मात्र धनाला पाहता येत नाही. त्या बिमारीला नष्ट करण्यासाठी धन खर्च करावं लागते, कारण त्यावेळेस आपली शरीर प्रकृती हे महत्त्वाची असते. जेव्हा या शरीराच्या एखाद्या अवयवाला काहीतरी इजा पोहोचते, फार भयानक एखादी बिमारी उत्पन्न होते आणि नाना प्रकारचा खर्च करत आहोत, नाना प्रकारचा प्रयत्न करत आहोत, पण ते बिमारी दूर होत नाही. शेवटी डॉक्टर असा निर्णय करते की ह्या अवयवाला कापून टाकावं लागेल. हाताला काही झालं किंवा पायाला काही झालं, जर या अवयवाला कापून टाकलं नाही तर हे जहर शरीरामध्ये पसरेल आणि शरीरामध्ये पसरलं तर मनुष्य मरू शकते. त्यावेळेस अवयवाला किंमत नसते, त्यावेळेस माणसाच्या जीवाला किंमत असते. म्हणजे त्यावेळेस ते अवयव कापून टाकावं लागते, त्यावेळेस ते अवयव कापून टाकावं लागते, कारण तेव्हा जीव प्रिय असते. पण तथागत म्हणतात, जेव्हा तुमच्या शिलावर जर आघात होईल, तुमचं शील जर संकटात पडेल, तर तेव्हा वेळ जर आला तर तुम्ही ते प्राणाची आहुती दिली तरी हरकत नाही, कारण शील त्या प्राणापेक्षाही महत्त्वाचं आहे. गृहस्थासाठी धन महत्त्वाचं आहे. शरीरामध्ये रोग झाला असेल तर मग धनाला पाहता येत नाही, शरीर महत्त्वाचं आहे. आणि अवयवाला जर इजा झाली असेल तर ते अवयव कापून टाकता येते, कारण जीव महत्त्वाचा आहे. पण शिलावर जर घात झाला तर मग प्राणाची आहुती देऊनही त्याचं रक्षण करावं लागते, कारण शील त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे. कारण शील म्हणजे चारित्र्य, शील म्हणजे कॅरेक्टर. आणि ज्या मनुष्याचं चारित्र्य चांगलं आहे तो मनुष्य हर संकटामध्ये मात करू शकते, कारण त्याचे अनेक मित्र असतात. पण माणसाचं चारित्र्य जर खराब झालं तर मग त्या माणसाच्या जीवनाला काही किंमत राहत नाही. हे जे कॅरेक्टर आहे किंवा याला जे चारित्र्य म्हणतात, हे चारित्र्य म्हणजेच शील एवढं महत्त्वाचं आहे. आणि हे शीलामध्ये बलवान होण्यासाठी, शीलाला मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर कोणी पारमिता असेल तर ती आहे अधिष्ठान, दृढ निश्चय. आज सकाळपासून तर उद्या सकाळपर्यंत मी घेतलेल्या 8ही शिलाचं काटेकोरपणे पालन करेल, असं अधिष्ठान ग्रहण करते एखादा उपासक किंवा उपासिका, आणि आपले 24ही तास त्या उपोषित व्रतामध्ये व्यतीत करते. त्याला म्हणतात अधिष्ठान. सिद्धार्थ गौतमाने असंच अधिष्ठान घेतलं होतं, माझ्या शरीराचं रक्त सुकलं तरी हरकत नाही, माझं रक्त आणि मांस आटून गेलं तरी हरकत नाही, पण जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही तोपर्यंत मी हे आसन मोडणार नाही, असं अधिष्ठान ग्रहण केलं. तेव्हा सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. म्हणून हे अधिष्ठान नावाची जी पारामिता आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे करुणा. करुणा म्हणजे दया.
मनुष्याच्या मनामध्ये, सत्पुरुषाच्या मनामध्ये करुणा असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होते. करुणा असेल, त्याच्या मनात दया असेल तर तो इतरांच्या मदतीला धावते. धम्ममार्गावर चालण्यासाठी मनुष्याच्या मनामध्ये करुणा असणे अत्यंत आवश्यक आहे, दया असणे आवश्यक होते. पण भगवान म्हणतात केवळ करुणेनं, केवळ करुणा करून चालणार नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ते मैत्रीची. म्हणून मैत्री सुद्धा ही पारमिता आहे. केवळ करुणा असेल तर एखाद्या व्यक्तीला इजा झाली, तो त्या ठिकाणी पडलेला आहे, सगळे लोक येत आहेत, त्याला पाहून पाहून जात आहे. पण ज्याच्यामध्ये करुणा असेल तो हळहळते, अरे हा कोण व्यक्ती आहे, याला काय तकलीफ झाली, याच्या परिवारातील लोक कुठं आहे, याला कोणी मदत का करत नाही. करुणावान व्यक्ती अशा प्रकारे मदत करतो. पण तोच व्यक्ती जो बिमार आहे, तो जर आपल्या परिवाराशी संबंधित आहे, तेव्हा तो केवळ करुणा करून भागत नाही, तर त्याच्यामध्ये मैत्री निर्माण होते. तो धावते, त्याची मदत करते, त्याला दवाखान्यामध्ये नेते, त्याचा इलाज करते. करुणा म्हणजे माणसाप्रती करुणेचा भाव, आणि मैत्री म्हणजे माणसाप्रती नाही तर प्राणी मात्राविषयी सुद्धा मैत्री. प्राणी मात्राविषयीच नाही, आपल्या लोकाविषयीच नाही, पण जे आपले वैरी आहेत त्यांच्याही प्रती मैत्री भाव. ज्याच्या ठाई करुणा आणि मैत्री हे दोन सद्गुण आहेत, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कधीच वाईट कृत्य करू शकत नाही. नेहमी तो चांगल्याच गोष्टी करत राहील, आणि चांगल्या गोष्टी करत राहिल्यामुळे त्याचं शील सुरक्षित राहील. म्हणून मैत्री आणि करुणा हा सुद्धा सद्गुण आहे. आणि त्यानंतर जो 10वा धर्म आहे ती आहे उपेक्षा. उपेक्षेचे अर्थ आता दुसरे होतात. दोन व्यक्ती आत असेल, दुसरा व्यक्ती एकाकडे पाहत आहे आणि हा दुसऱ्या व्यक्तीला माहित आहे तो आपल्याकडे पाहत आहे, तरी तो जाणून त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि दुसऱ्याच बाजूला पाहते, दुसऱ्याच लोकांसंग बोलत राहते. त्यालाही म्हणतात उपेक्षा. तो मनुष्य त्याची उपेक्षा करत आहे. पण ही जी पारमिता आहे उपेक्षा नावाची, याचा अर्थ आहे नियंत्रण. उपेक्षा म्हणजे नियंत्रण. नियंत्रण म्हणजे समता. आपल्यामध्ये समता असली पाहिजे. मग त्याच्या जीवनामध्ये सुखही जरी आलं तर तो उछलकूद करणार नाही, तो नाचणार नाही, तो अहंकार करणार नाही. सुखामध्ये समतेनं जीवन जगेल. आणि त्याच्या जीवनामध्ये जर दुःखही आलं तरी तो व्याकुळ होणार नाही, परेशान होणार नाही, त्याही दुःखाचा सामना करणार आहे. जेव्हा त्यांच्या मनामध्ये समता असेल, त्याला म्हणतात उपेक्षा. ज्याला आपण धर्म सांगत आहोत, कोणी ऐकते, कोणाला धर्म सांगत आहोत तो दुसरा ऐकत नाही. कोणी ऐकते, श्रवण करते, कोणी श्रवण करत नाही, कोणी ऐकत नाही. पण तिसरा एक व्यक्ती असते, तो ऐकतही नाही, श्रवणही करत नाही, उलटी तो निंदा करते. जो ऐकते त्याच्याबद्दल श्रद्धेचा भाव, जो ऐकत नाही त्याच्याबद्दल करुणेचा भाव, आणि जो बोलून निंदा करते त्याच्याबद्दल उपेक्षा. असं जर तुम्ही समतोलतेनं आपलं जीवन जगत गेले तर तुमच्या संसारातील अर्धे कलय आजच समाप्त झाले म्हणून समजा. अशा प्रकारे भगवंतांनी त्या 5 परिवाचकांना पारमिताचा अर्थ समजावून सांगितला. आणि आपल्या कुवतीनुसार, आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येकाने त्या सद्गुणाचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता असे म्हणतात. पारमिता म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्था. त्या पारमिता 10 आहेत. दान, शील, उपेक्षा, नष्कर्म, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. अशा प्रकारे भगवंतांनी त्या 5 परिवाचकांना आपला पहिला धम्माचा उपदेश त्या लोकांना दिला. त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला, त्यांना सदाचरणाचा मार्ग समजावून सांगितला, आणि त्यांना शील मार्ग समजावून सांगितला. आपले हे तिन्ही मार्ग या परिवाचकांना व्यवस्थित समजले पाहिजेत. म्हणून भगवान त्या परिवाचकांना म्हणतात की हे परिवाचकांनो, भगवान बुद्धाने आपला धम्म समजावून सांगितल्यानंतर त्या परिवाचकांना विचारलं की हे परिवाचकांनो, जगातील शुद्धी, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? मला सुखानं जीवन जगता आलं पाहिजे, माझा परिवार सुखी असला पाहिजे, मला मान सन्मान प्राप्त झाला पाहिजे, मला आदर सत्कार मिळाला पाहिजे, अशी ज्या व्यक्तींची इच्छा असेल त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपली वैयक्तिक शुद्धी त्यानं करून घेतली पाहिजे. कारण वैयक्तिक शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय?
तुम्ही जर वैयक्तिक स्वतः जर शुद्ध असाल, कुशल कर्म करत असाल, पंचशिलेचं आचरण करत असाल, आपल्यामधले एक एक अवगुण काढून टाकत असाल आणि एक एक सद्गुण आपल्यामध्ये जर निर्माण करत असाल, आपली वैयक्तिक जर शुद्धी झाली असेल, तर त्या मनुष्याचा सर्व लोक, सर्व समाज, सर्व परिवार त्याचा सन्मान करते, सर्व परिवार सन्मान करते आणि त्याचा एक एक शब्द ग्रहण करतात ज्याची वैयक्तिक शुद्धी झालेली आहे. आपल्या घरामध्येच नाही, समाजामध्येही कधी कलह निर्माण झाला, दोन पार्ट्या जर आपसामध्ये लढाईसारख्या जर उभ्या राहिल्या, तेव्हा त्या समाजातील एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जो वैयक्तिक शुद्धीवान आहे, चांगलं कर्म करणार आहे, आणि तो जर व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी दोन्ही पार्ट्यांना कधी सांगितलं, हे बंद करा, भांडणं करू नका, जा आपापल्या घरी, ते दोन्ही पक्ष त्या व्यक्तीचं मानतात, ऐकतात. कारण तो प्रतिष्ठित असते, तो शुद्ध असते आणि तो सगळ्या लोकांना माहिती असते. त्याच्या परिवारामध्ये कधी कलह झाला, बाप लेकाचा हो की भावा भावाचा हो की सासू सुनेचा हो की माय लेकाचा हो, तो प्रतिष्ठित व्यक्ती घरात आल्याबरोबर त्यानं एक आवाज जर दिला तर सगळे सासू सुनेचे झगडे सगळे समाप्त होतात, दोघेही चूप राहतात, आपापल्या मार्गाने जातात. कारण त्याच्या शब्दाला एक वजन आलेलं असते. आणि ज्याच्या शब्दाला वजन नसते, त्याच्या परिवारामध्ये जर सासू सुनेचं भांडण असेल आणि त्याच्या मनात जर तो बोलत असेल की तुम्ही उगे राहा, तर त्या दोघीही त्यालाच बोलत असतात का तू आपलं काम कर. कारण त्याच्या शब्दाला वजन नसते. का? कारण त्याची वैयक्तिक शुद्धी नसते. म्हणून तथागत परिवाचकांना विचारतात की हे परिवाचक हो, वैयक्तिक शुद्धी हे जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? तेव्हा परिवाचक म्हणतात की होय, आपण म्हणतात ते बरोबर आहे. नंतर बुद्धाने विचारले की लोभ, द्वेष, अज्ञान, प्राणिहिंसा, चोरी करणे, व्यभिचार आणि खोटे बोलणे, जर एखादा मनुष्य हिंसा करत असेल, चोरी करत असेल, व्यभिचार करत असेल, खोटा बोलत असेल, नशापत्ती करत असेल, जर एखादा व्यक्ती अशा पद्धतीचं जर पंचशिलाचं उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे वैयक्तिक शुद्धी ढासळत नाही काय? वैयक्तिक शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या गोष्टीवर ताबा ठेवता यावा. म्हणून वैयक्तिक शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास सहाय्यभूत कसा होऊ शकेल? जर कोणी या पंचशिलेचं उल्लंघन करत असेल तर त्यामुळे त्याची वैयक्तिक शुद्धी ढासळत नाही काय? मग त्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवेल? तेव्हा परिवाचक म्हणाले की होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याला गुलाम करणे, त्यांच्यावर सत्ता गाजवणे, दुसऱ्यावर अन्याय अत्याचार करतात, तर त्यांना थोडीशी हरकत का वाटत नाही? दुसऱ्यावर अन्याय करता वेळेस, दुसऱ्यांना गुलाम करता वेळेस, दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही? का असे लोक करतात? आणि परिवाचकांनी उत्तर दिले, माणसे एकमेकाशी सदाचरणाने वागत नाही, हेच त्याचे कारण होय काय? एक माणूस दुसऱ्यावर अन्याय करते, एक माणूस दुसऱ्याला गुलाम बनवते, एक माणूस दुसऱ्यावर कुरघोडी करते. याचा अर्थ मनुष्य हा सदाचरणाने वागत नाही. म्हणून तो एक दुसऱ्यावर अन्याय करते, एक दुसऱ्यावर जुलूम करते. आणि असा एक दुसऱ्यावर जुलूम केल्यामुळे या जगामधलं हे दुःख वाढत आहे. हे लोक दुःख वाढवत आहेत. आणि दुःखाचे जे अनेक कारणं असतील त्यापैकी हे मी म्हणतो, तथागत सांगतात त्या परिवाचकांना, दुःखाचे अनेक कारणं असतील, पण मी म्हणतो की त्यापैकी हे एक कारण आहे. कारण माणसं माणसाशी माणसाप्रमाणे वागत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसावर अन्याय अत्याचार करते, त्यामुळे अनेक लोक पिळल्या जातात, त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. हे एक दुःखाचं कारणच आहे. त्यावर परिवाचक म्हणतात की होय, बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचं पालन केलं तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, जर प्रत्येकाने या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं, म्हणजे या सदाचाराच्या मार्गाचा अवलंब केला, तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करत असलेला अमानुषपणा दूर होणार नाही काय? एक माणूस दुसऱ्यावर जो अमानुषपणा करते किंवा दुसऱ्यावर जो त्याचा घात करते किंवा दुसऱ्याला गुलाम बनवते, जर प्रत्येकाने या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं तर एक दुसऱ्यावर होत असलेला अन्याय कमी होणार नाही काय? तेव्हा परिवाचक म्हणाले की होय, जर सगळे माणसं माणसासारखेच जर वागले
कोणच कोणावर जर अन्याय अत्याचार केला नाही तर या जगामध्ये सगळे लोक सुखाने जगल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणता ते बरोबर आहे. पुन्हा मी तुम्हाला असं विचारतो की शील आणि सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून भगवान त्या परिवाचकांना विचारतात की गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? आपल्या समाजामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या नाते रिश्तेदारामध्ये जर कोणी एखादा गरीब असेल, कोणी गरजू असेल आणि आपल्याकडे धनसंपत्ती आहे तर त्या धनसंपत्तीतून थोडीशी त्याला मदत करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जो गरीब आहे, गरजू आहे, त्याच्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आहे, जेथे जेथे दुःख आहे, तेथे तेथे लक्ष करून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? जर एखादा गरीब असेल, संसारामध्ये अटकला असेल तर त्याला मदत करणे, दान करणे आवश्यक नाही काय? जे गरजू आहेत, संकटामध्ये सापडलेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा असणे आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? म्हणजे वैयक्तिक लाभ होत नसला तरी सुद्धा उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? भगवान त्यांना प्रश्न करतात, एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करणं आवश्यक नाही काय? परिवाचक म्हणाले की होय, प्रेम करणं आवश्यक आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो, केवळ प्रेम पुरेसं नाही, तर त्यासाठी एका माणसाच्या मनात दुसऱ्या माणसाविषयी मैत्री भाव असला पाहिजे. कारण मैत्री हे करुणेपेक्षाही विशाल आहे. केवळ माणसातच नाही तर प्राणी मात्राविषयी सुद्धा आपल्या मनात मैत्रीचा भाव असला पाहिजे. केवळ प्राणी मात्राविषयीच नाही तर आपले कोणी शत्रू असतील त्यांच्याही विषयी सुद्धा आपल्या मनामध्ये मैत्रीचा भाव असला पाहिजे. आपले जे मन आहे ते निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे, कोणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो, आपल्या स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद इतरांनाही आणि प्राणी मात्रांनाही हवा असतो. तो मैत्रीशिवाय आपण कसा काय त्यांना देऊ शकू? जसं मला वाटते की मी सुखाचं जीवन जगलो पाहिजे, तसं त्यांनाही वाटते, प्राणी मात्रांनाही वाटते आम्ही सुखानं जगलो पाहिजे. जसा मी माझ्या जीवाला भीतो तसे ते प्राणी मात्र सुद्धा आपापल्या जीवाला भीतात. जसं मला वाटते की माझ्यावर कोणी कुरघोडी नाही केली पाहिजे, तसंच त्या प्राण्यांना सुद्धा वाटते की त्यांच्यावरही कोणी कुरघोडी केली नाही पाहिजे. जसं मला सुखी जीवन जगायचं आहे तसं या प्राण्यांना सुद्धा सुखी जीवन जगायचं आहे. त्यासाठी माणसामध्ये करुणा आणि मैत्री असणे आवश्यक नाही काय? तेव्हा परिवाचक म्हणाले की होय, आपण म्हणता ते सर्व बरोबर आहे. परंतु या सर्व सद्गुणाच्या आचरणास प्रज्ञेची जोड दिली पाहिजे. तुम्ही शिलाचं पालन करत असताना, कोणाला दान देत असताना, कोणावर करुणा करत असताना, कोणावर मैत्री करत असताना, कोणाला क्षमा करत असताना त्याला प्रज्ञेची जोड असली पाहिजे. म्हणजे ही जी प्रज्ञा आहे, ज्याला सम्यक दृष्टी म्हणतात, ही प्रज्ञा म्हणजे एक लोहचुंबक आहे. ही प्रज्ञा म्हणजे पारिस आहे, पारिस. प्रत्येक पारमिता या प्रज्ञा पारमित्याला तपासून तुम्ही जर ते करत असाल तर मग ते काम योग्य होते. जर तिला प्रज्ञा पारमितीच्या कसोटीवर जर तपासलं नाही तर कधी कधी अर्थाचे अनर्थ होतात. ज्याच्यावर तुम्ही करुणा करत आहे तो व्यक्ती करुणेस पात्र आहे काय? एखादा साप किंवा एखादा विंचू संकटामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला करुणा करायची आहे, कारण भगवंताची पारमिता आहे. पण प्रज्ञा आणि शहाणपण याची कसोटी लावून त्याच्यावर करुणा करावं लागेल. जसा एक माणूस दुसऱ्या माणसाची हात धरून त्याची मदत करते, त्याला घेऊन जाते, तसं त्या प्राण्यासोबत करता येत नाही. नाहीतर भगवंतांनी सांगितले करुणा करायची, मैत्री करायची, मग त्या प्राण्याला पकडून उचलत आहे तर तो तुम्हाला डंकही मारू शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना त्याला प्रज्ञा पारमितीवर तपासून घ्यावं लागेल. दान देणे आवश्यक आहे. दान हे पुण्य पारमिता आहे, फार मोठं पुण्यकर्म आहे. पण जे तुम्ही कष्टानं कमावलेलं धन आहे, ज्याला तुम्ही दान देत आहे, तो व्यक्ती त्या दानाचा सदुपयोग करत आहे की दुरुपयोग करत आहे हे पाहणे प्रज्ञा कसोटीनं त्याला तपासावं लागते. अनेक लोक अनेक प्रकारचा भेद बदलून घरोघरी दानासाठी भ्रमंती करत असतात, फिरत असतात. आणि आपल्या दारावर कोणीतरी आला म्हणून आपण विचार न करता आपल्याजवळ असलेलं धन आपण त्याला देत असतो.
आणि अशा प्रकारे त्याचं धन त्याच्याकडे जमा झालं का तो त्या धनाचा दुरुपयोग करू शकतो. तो पैसा आल्यानंतर जुगारामध्ये बसून जुगारही खेळू शकतो किंवा दारूच्या दुकानामध्ये जाऊन दारूही पिऊ शकतो. त्या पैशानं हत्यार खरेदी करून तो कोणाचा खुनही करू शकतो किंवा आपल्याला मागून मागूनच पोट भरता येते म्हणून तो काम धंद्यापासूनही निघून जातो. आपण त्याला अपहिजही करू शकतो. आपण दान देत आहोत पुण्यकर्मासाठी, पण त्या पैशाचा तो दुरुपयोग जर करत असेल किंवा वाप मार्गाने जर जात असेल तर त्या वाप मार्गामध्ये त्या पाप कर्मामध्ये आपणही सहभागी असतो, कारण आपणही त्याला मदत केलेली असते. म्हणून मैत्री करत असताना, करुणा करत असताना, दान देत असताना त्याला प्रज्ञा पारामितीची जोड असली पाहिजे. नाहीतर कधी कधी श्रद्धेची अंधश्रद्धा होते. पुण्यक्षेत्रामध्ये कधी तो पाप कर्मामध्ये लीन होईल याचा नेम राहत नाही. कारण पाप आणि पुण्य, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, खरं आणि खोटं याच्या मधामध्ये एक सूक्ष्म रेषा आहे. कधी आपण पुण्य करता करता पाप कर्मामध्ये घुसळू साधारण लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून प्रज्ञा पारामिता असा एक सद्गुण आहे की कोणतंही सत्कर्म करत असताना या प्रज्ञा पारामितेच्या कसोटीवर त्याला तपासून केलं पाहिजे. या सर्व सद्गुणाच्या आचरणामध्ये प्रज्ञेची म्हणजे बुद्धीची जोड दिली पाहिजे. तेव्हा बुद्धाने त्या परिवाजकांना विचारले की प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिवाजकांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण प्रज्ञा म्हणजे काय त्यांना माहीतच नव्हतं. म्हणून भगवंतांनी जेव्हा त्यांना विचारलं की प्रज्ञा आवश्यक नाही का, तेव्हा सगळे परिवाजक शांत राहिले. त्या प्रश्नाचे उत्तर देणे त्या परिवाजकांना भाग पाडावे म्हणून भगवान पुढे म्हणतात की दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असं काही न करणे, असं काही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या आमचा गुण आहे. तेव्हा परिवाजक म्हणाले की हो बरोबर आहे, परंतु आंधळेपणाने सत्कर्म करणे हे उचित आहे काय? तेव्हा भगवान बुद्धांनी एका लहान बाळाचं अभ्रकाचं उदाहरण दिलं. कारण पंचशील हे सद्गुणाचा मार्ग आहे. प्राणीमात्राची हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार न करणे, नशापत्ती न करणे हे चांगल्या गोष्टीचा पाय आहे. यामुळे प्रत्येक माणसाचं चारित्र्य बनते. जो पंचशिलेचं आचरण करते त्याच्या घरामध्ये समाजामध्ये मान सन्मान होते. पण हे चांगलं कृत्य जर तो समजून उमजून करत असेल तेव्हाच त्याचा परिणाम होते. पण अज्ञानामुळे जर आपण चांगले पंचशिलाचं आचरणही करत असू, अज्ञानामुळे न जाणता त्याचा अर्थ न समजता, तर इतर लोक आपल्याला नाव ठेवू शकतात. म्हणून त्यासाठी भगवंतांनी एका लहान अभ्रकाचं उदाहरण दिलं. एखादा लहान बाळ 6-7 महिन्याचा जो उताना झोपणारा, हातपाय हलवणारा, तोंडानं किडकाड्या मारणारा, कपडे असो वगैरे नसो, त्याला हसवलं तर तो हसत राहते, त्याला रडवलं तर तो रडते, मलमूत्रामध्येच पडून राहते, त्याच्यातच खेळते, त्याच्यातच हसते, त्याच्यातच हातपाय हलवते. पण ते बाळ जे लहान बाळ आहे ते कधी कोण्या प्राणीमात्राची हिंसा करत नाही. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे समजत नसते. पाय झाडण्याखेरीज तो आपल्या शरीराचा काय उपयोग करेल? तो कधी चोरी करत नसते, कारण चोरी कशाला म्हणतात त्याला माहीतच नाही. तो कधी व्यभिचार करत नाही, कारण व्यभिचाराचं गणित त्याला समजत नाही. आईचं दूध पिण्याशिवाय त्याला दुसरं काय करणार आहे? तो कधी खोटा बोलत नाही, कोणाची निंदा नालस्ती करत नाही, कारण शब्द म्हणजे काय त्याला माहीत नाही. केवळ किंकाळ्या मारल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. तो काही नशापत्तीही करू शकत नाही. मग ते 6 महिन्याचं बाळ पंचशिलेचं काटेकोरपणे पालन करते. मग त्या बाळाचा कोणी सन्मान करते का? त्याला कोणी सत्पुरुष म्हणते का? किंवा त्याला कोणी चांगला माणूस म्हणते का? तेव्हा परिवाजक म्हणाले की नाही का, कारण ते जरी बाळ या पंचशिलाचं उल्लंघन करत नसलं तरी ते अज्ञान आहे, मूर्ख आहे, बाल आहे, त्याला माहीत नाही. म्हणून अज्ञानानं जर तुम्ही पुण्य कर्म करत असाल तर त्याचा तेवढा फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. पण जाणून बुजून समजून जर ते पुण्यकर्म करत असाल तर त्याचं महान फळ आपल्याला प्राप्त होत असते. माझी मी कष्टाने कमावलेला हा पैसा समोरच्या व्यक्तीसाठी किंवा धम्मकार्यासाठी किंवा समाजाच्या हितासाठी मी माझ्या कमाईचा पैसा यांना मी दान देत आहे. मी जो पैसा दान देत आहे या दानामुळे मला काय लाभ होणार आहे तो व्यक्ती जाणते. आणि ज्या कामासाठी मी दान देत आहे पैसा, तो पैसा त्याच कामासाठी खर्च होणार आहे हेही तू जाणते.
आणि धम्म कार्यासाठी दिलेलं दान जर ते धम्म कार्यासाठीच खर्च होत असेल तर त्यामुळे अनेक लोकांना लाभ मिळू शकते. म्हणून मी जे दान देत आहे ते माझं पुण्यकर्म करते. असा जाणून उमजून समजून जो व्यक्ती दान धर्म करते त्याची पुण्य पारामितीचं बल वाढत राहते. ज्या विहारामध्ये आता आपण बसलेले आहोत, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून तुम्ही लोक या विहारामध्ये येता, या विहारामध्ये येऊन तुम्ही ध्यान करता, विहारामध्ये येऊन तुम्ही वंदना करता, विहारामध्ये येऊन तुम्ही उपवासात व्रत ग्रहण करता, शील ग्रहण करता, या विहारामध्ये येऊन तुम्ही पूजा कर्म करता, पाठ कर्म करता. अनेक लोक या विहारामध्ये येऊन सन्या सत्कर्म करत आहेत, पूजा पाठ करत आहेत, धम्मश्रवण करत आहेत. अनेक लोकांचा लाभ होत आहे. या विहाराच्या निर्मितीसाठी ज्या ज्या लोकांनी आपलं तन मन धनाचं सहकार्य केलं असेल, दान केलं असेल, तर त्या दानाचं पुण्यकर्म तर त्यांना प्राप्त होणारच आहे. पण जे नवीन नवीन लोक या ठिकाणी येऊन जेव्हा धम्मश्रवण करतात, श्रद्धा निर्माण होते, तर याही पुण्यकर्माचं बॅलन्स हे त्यांच्या खात्यावर जमा होत असते. जसा एखाद्या व्यक्तीने फिक्स डिपॉझिटमध्ये जर 1 लाख रुपये जमा ठेवले आणि 10 वर्ष जर त्याला स्पर्श केला नाही तर त्या 1 लाखाचे 2 लाख होतात. कारण चक्रवर्ती व्याज दरमहा दर शेकडानं जेव्हा वाढत जाते तेव्हा ती रक्कम फुगत फुगत जात असते. तसं दानाचं पुण्यकर्म असते. त्याप्रमाणे दानाचं पुण्यकर्म करत राहते. भगवंतांनी दानाची महत्ता सांगत असताना श्रावस्तीच्या उपासकांना सांगितलं की 100 लोकांना भोजन दिल्याचं जेवढं पुण्य होत नाही तेवढं पुण्य एका श्रमणाला, एका श्रामणेराला भोजन दिल्याचं 100 लोकांचं पुण्य होतं. 500 लोकांना भोजनदान दिल्यानं जे पुण्य प्राप्त होत नाही, एका भिक्षूला भोजन दिल्याने 500 लोकांचं पुण्यकर्म प्राप्त होते. थेरोला भोजन दिल्याने 1000 लोकांचं पुण्यकर्म प्राप्त होते. एका महाथेरोला भोजन दिल्याने 2000 लोकांचं पुण्यकर्म प्राप्त होते. जो विनयावर आहे, मार्गफळावर आरूढ आहे, त्याला दान दिल्याने 5000 लोकांचं पुण्यकर्म प्राप्त होते. त्यानंतर जो पच्चेक बुद्ध आहे, त्यानंतर जो बुद्ध आहे, त्यानंतर जो सम्यक संबुद्ध आहे, असं दान दिल्याने त्यांचं पुण्यकर्म 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 वाढत राहते. तेव्हा ब्राह्मणामध्ये चर्चा होत राहतं, आपल्याला आणि आपल्या संघाला दान द्यावं म्हणून कदाचित हा भो श्रमण गौतम असं सांगत असेल. 500 लोकांना भोजनदान दिल्याचं जेवढं पुण्यकर्म होते तेवढं पुण्यकर्म एक साधारण भिक्षूला देण्याचं पुण्यकर्म होते. आपल्या भिक्षूंना दान लोकांनी दिलं पाहिजे म्हणजे आपला संघ वाढवण्यासाठी हा श्रमण गौतम असं सांगत असेल. कारण ब्राह्मण लोक देशानं त्यांना भगवान तथागत वगैरे म्हणत नव्हते, श्रमण गौतमही म्हणत नव्हते. त्याच्या अगोदर भो हा शब्द वापरत होते. भो गौतमा, मी असं विचारत आहे. भो म्हणजे अरे, कारण भगवान क्षत्रिय कुळातील होते. ब्राह्मण उंच राहता, क्षत्रिय कुळ त्यांच्या खालचं राहते. म्हणून जे उपासपद त्यांना असे म्हणत होते, म्हणून ते चर्चा करत होते. जेव्हा ही चर्चा तथागतांच्या कानावर गेली तेव्हा तथागत त्या लोकांना सांगतात, हे लोक हो, माझ्याच लोकांना दान दिलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाही. तर याच्यामध्ये कारण जे तथागत सम्यक संबुद्ध राहतात ते कधी खोटं बोलत नाही किंवा कोणाची प्रशंसा करू नये, त्याच्यापासून मला काही लाभ मिळावा म्हणून ते प्रयत्न करत नाही. तर जे ओरिजिनल सत्य आहे, जो निसर्गाचा नियम आहे, ते तथागत बोलत असतात. आणि मग तथागतांनी त्याचा अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगतात. जर एखाद्या उपासकाने आपल्या घरी भोजनदानाचं आयोजन केलं आणि 100 लोकांना आपल्या घरी भोजनासाठी बोलावलं, विशिष्ट प्रकारचं भोजन तयार केलं, 100 लोकांना भोजन दिलं, त्या 100 लोकांमधले 50 लोक असे मिळतील का? काय गोष्ट आहे, काय हेतू आहे, काय उद्देश आहे? याने आपल्या घरी आपल्या कष्टाच्या पैशाचा स्वयंपाक तयार केला आणि आपल्या लोकांना याने बोलावलं जेवण करण्यासाठी, भोजनासाठी. याचा काय हेतू आहे? काही उद्या आपल्याला काही मागणार तर नाही? हा इलेक्शनमध्ये तो उभा राहणार नाही? असे अर्धे लोक, 50 लोक विचार करतात. बाकीचे 50 लोक असा विचार करणार नाही. तर त्यातले 25% असे लोक राहतात का त्या भोजनाची निंदा करत असतात. हे जे आयटम बनवलं याच्यामध्ये हे नाही, पुरी पाहिजे नव्हती, इथं पोळी असती तर बरं झालं असतं. हे याची आलू वांग्याची भाजी बनवली, याच्यामध्ये डाळ भाजी असती तर बरं झालं असतं. किंवा त्याच्यामध्ये फार तेलच होतं, त्याला रस्साच नव्हता. असे म्हणून 25% लोक त्याची निंदा करतील, भोजन करतील आणि निघून जातील. बाकीचे उरलेले जे 25 आहेत ते निंदाही करणार नाही, टीकाही करणार नाही. त्या पंक्तीमध्ये मस्त आपलं जेवण करतील, भोजन करतील, भोजन करून आपल्या घरी निघून जातील. घरी निघून गेल्यावर शेतकरी असेल तो शेतात जाईल,
नोकरशाही असेल तो नोकरीवर जाईल, उद्योगधंद्यावाला असेल तो उद्योगधंद्यामध्ये राहील, आणि घरी राहणार असेल तो मस्त झोपील. 100 लोकांना भोजन दिल्यानंतर त्याचा हा परिणाम. तेव्हा भगवान म्हणतात की उपासकांनो, जेव्हा तुम्ही एका भिक्षूला भोजन देता, एका भिक्षूला भोजन देता, तर त्याचा एका दिवसाचा तुम्ही प्राण वाचवता. आणि या भोजनाची जी ऊर्जा याच्या शरीरामध्ये निर्माण होईल, या ऊर्जेने आज 12 वाजतापासून उद्या 12 वाजेपर्यंत हा भिक्षू ध्यान करील, तप करील, जप करील, 2 किलोमीटर 4 किलोमीटर चालत जाईल, या गावामध्ये जाईल, त्या गावामध्ये जाईल, याच्या घरी जाईल, त्याच्या घरी जाईल, कोणत्याही गोष्टी करीन. तर सुरुवात होते त्रिशरण पंचशील पासून. तो लोकांना शिलावर आरूढ करीन, 3 रत्नावर आरूढ करीन, तो पंचशिलेवर आरूढ करीन, लोकांना सद्धर्म शिकवीन. आपले माता पिता आपल्या मुलांना वाईट मार्ग शिकू शकतात, खोटं बोलणं शिकू शकतात, चोऱ्या करणं शिकू शकतात, पण एक भिक्षू कोण्याच मुला मुलींना वाईट मार्गाचं बंधन, वाईट मार्गावर नेण्याचं सांगत नाही. तो शिकविल तर त्यांना त्रिशरण आणि पंचशिलाच शिकविल. आणि त्याच्या या धम्मप्रचारामध्ये एखादा व्यक्ती जो दारू पिणारा आहे, व्यसनाधीन झालेला आहे, तो व्यक्ती जेव्हा त्या भिक्षूच्या सानिध्यामध्ये येईल, तेव्हा तो भिक्षू दारूचे जे दुष्परिणाम आहे त्याला समजावून सांगेल. दारू पिल्याने कसा तुझ्या संपत्तीचा नाश होत आहे, तू दारू पित असल्यामुळे तुझा कसा मुलं बाळं, पत्नी मुलं बाळं कशी उघड्यावर पडलेले आहे, तू दारू पित असत असल्याने तुझ्या घरामध्ये कशी दरिद्री अवस्था आहे, तू इकडे दारू पिऊन पडत असल्यामुळे तुझं घर परिवार कसं असुरक्षित आहे, दारूमुळे तुझ्या शरीराचा कशी हानी होत आहे, दारूमुळे कसे तुझे सगळे सोयरे तुझी निंदा करत आहे, हे ते भिक्षू त्याला समजावून सांगेल. दारूमुळे त्याचा परिवार पुरा परेशान झालेला असते. आणि त्या भिक्षूची जी धर्म ऐकून जर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीने दारू सोडून दिली, दारू पिणाऱ्या व्यक्तीने जर ते दारू सोडून दिली, तर तो जे जे काही कामधंदा करीन, उत्पन्न करीन, तो सगळाचा सगळा पैसा आपल्या घर परिवारामध्ये आपल्या पत्नीच्या जोड देईल. आणि अशा प्रकारे तो दारूमुळे दूर झाल्यामुळे पती त्याची पत्नी आणि मुलं बाळं सुखानं आणतील, पोटभर खातील, आनंदानं राहतील, आणि त्यांच्या घरामध्ये आनंद प्रस्थापित होईल, त्यांच्या घरामध्ये सुख नांदेल. एक परिवार, एका परिवाराचा एक सदस्य जो वाईट मार्गाने जात होता, आता त्यानं वाईट मार्ग सोडून दिल्यामुळे त्याचा परिवार सुखी झाला, प्रसन्न झाला. हे उपासकांनो, हे वाईट कर्म आहे की चांगले कर्म? तेव्हा उपासक म्हणाले, भगवान हे तर चांगलं कर्म आहे. तो परिवार सुखी झाला. कशामुळे सुखी झाला? त्या परिवारातल्या व्यक्तीने दारू सोडल्यामुळे. त्यानं का दारू सोडली? तर तो भिक्षूच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे, भिक्षूने त्याला धर्म सांगितल्यामुळे. भिक्षूने त्याला का धर्म सांगितला? कारण त्या भिक्षूंनी तप केलं, त्या भिक्षूंनी ध्यान केलं, त्या भिक्षूंनी अभ्यास केल्यामुळे. आणि याने एवढं मोठं तप, एवढं मोठं ध्यान, एवढा मोठा अभ्यास कशामुळे केला? तर त्याच्या शरीरामध्ये जी ऊर्जाबल होती, त्या ऊर्जाबलामुळे. मग त्या भिक्षूच्या शरीरात ते ऊर्जाबल कुठून आली? त्या अमुक अमुक नावाच्या गृहस्थाने त्यांना भोजनदान दिलं. त्या भोजनदानामुळे त्यांना ऊर्जा प्राप्त झाली. ऊर्जेमुळे ते 2-3 किलोमीटर गेले. 2-3 किलोमीटर गेल्यावर त्याला हा व्यक्ती भेटला. नंतर त्यांनी त्याला धर्म सांगितला. तो दारूपासून दूर गेला. त्यामुळे त्याचा परिवार सुखी झाला. एका भोजनाचं पुण्यकर्म तर त्यावेळेस प्राप्त झालंच झालं. पण हे भिक्षू जे जे सत्कर्म त्या 24 घंट्यामध्ये करत राहील, या सत्कर्माचाही वाटा असा फिरून त्या भोजनदान देणाऱ्या गृहस्थाच्या खात्यामध्ये जमा होत राहते. जसं 1 लाख फिक्स टाकले म्हणजे 1 लाखाचे 2 लाख होतात, त्याप्रमाणे याच्या पुण्याचा साठा असा वाढत राहते. म्हणून उपासकांनो, मी तुम्हाला सांगितलं की 100 लोकांना भोजनदान दिल्याचं जेवढं पुण्य प्राप्त होत नाही, तेवढं पुण्य एका भिक्षूला भोजनदान दिल्यानं होते. जेव्हा ही गोष्ट त्या ब्राह्मणाच्या लक्षामध्ये येते, तेव्हा ते सर्व साधू साधू म्हणून साधुकार करतात. अशा प्रकारे भगवान त्या परिवाचकांना आपला हा 3ही गोष्टी सांगत आहेत. आणि शेवटी भगवान म्हणतात की माझे म्हणणं असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते, याचं ज्ञान प्रत्येकाला असलं पाहिजे. कुशल धर्म कोणते आणि ते कसे निर्माण होतात, ही त्या उपासकांना, त्या व्यक्तींना समजलं पाहिजे. आणि अकुशल कर्म मी करत गेलो, पाप कर्म जर माझे वाढत गेले, तर मी अधोगतीकडे जाऊ शकतो, हा धर्म तो जाणते. आणि मी कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, तर माझी सद्गती होऊ शकते, असा तो जाणते. आणि मग तो व्यक्ती अकुशल धर्माकडून सुटून जाते आणि कुशल मार्गाकडे लागते. त्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये या सद्गुणाची आवश्यकता नाही काय, अशा प्रकारचा प्रश्न भगवान त्यांना विचारतात. आणि नंतर परिवाचकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले पहिलं प्रवचन समाप्त केलं. तेव्हा भगवान म्हणतात की माझा धर्म निराशावादी आहे,
असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे. कारण भगवान दुःखावर लय भर देतात. दुःख पुऱ्या संसारामध्ये दुःख आहे म्हणून भगवान सांगतात. जन्मही दुःख आहे, म्हातारपणी दुःख आहे, शरीरामध्ये काही बिमारी आली तर तेही दुःख आहे, मरण त्याच्यापेक्षा दुःख आहे, प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेला तर त्याचं दुःख आहे, अप्रिय व्यक्ती आपल्या समोर आला त्याचं दुःख आहे, आपल्या मनासारखं नाही झालं त्याचं दुःख आहे. आणि भगवान सगळं दुःख दुःखच सांगतात. मग एवढं मोठं दुःख दुःखच आहे तर मग भगवान काय निराशावादी आहेत काय? असे काही ब्राह्मण लोक चुकीनं द्वेषबुद्धीनं भगवान बुद्धाचा अपप्रचार करत होते. तेव्हा भगवान तथागत त्या परिवाचकांना म्हणतात की मी दुःखाचं अस्तित्व मान्य करतो, हे गोष्ट खरी, पण मी केवळ दुःख सांगून थांबत नाही, तर त्या दुःखातून बाहेर कसं पडता येते हे मार्ग सुद्धा मी परिवाचकांनो तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणून माझ्या धम्माविषयी कोणी जर निराशावादी म्हणत असेल तर तो द्वेषबुद्धीनं म्हणत आहे, त्याला माझा धर्म माहीत नाही. धर्मामध्ये जो स्वर्ग आहे तो मृत्यू पावल्यानंतर आहे. आणि भगवान तुम्ही जो धर्म सांगत आहे या धर्मामध्ये, याच जीवनामध्ये, याच लोकामध्ये मृत्यूच्या अगोदर स्वर्गाचं सुख प्राप्त करण्याची क्षमता, पावर भगवान तुम्ही सांगितलेल्या त्या धर्मामध्येच आहे. खरोखर तुमचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर असा एकही धर्म संस्थापक नाही की त्याने अशा प्रकारे साधा सोपा धर्म लोकांना सांगितला असेल. जसं अंधारामध्ये चापळणाऱ्याला जसं प्रकाश प्रज्वलित करावा, जसं एखादी वस्तू झाकलेली आहे जसं त्याला उघडी करावी, जसं एखादी काडी पडलेली आहे तिला पुन्हा आपल्या जागावर व्यवस्थित करावी, अशा साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान तुम्ही आम्हाला हा धर्म सांगितला. खरोखर तुमचा हा धर्म फार श्रेष्ठ आहे, फार कल्याणकारी आहे. अशा प्रकारे ते परिवाचक करतात. आणि शेवटी भगवान बुद्धाविषयी त्यांना इतका आनंद, इतका अमर्याद झाला का ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आमचा शिकार करावा अशी त्यांनी भगवंताला विनंती केली. हे भगवान, आम्ही आजपासून तुम्हाला आणि तुमच्या धम्माला शरण जात आहोत. आम्हाला शरणागत उपासक भिक्षू म्हणून, आपला शिष्य म्हणून आमचा स्वीकार करा. आणि तेव्हा भगवंतांनी येही भिक्कवे, कारण तेव्हा विधी निघायचीच होती, धर्म तयार व्हायचाच होता. केवळ भगवंत येही भिक्षूंनो या असं म्हणून त्या 5 परिवाचकांना आपल्या धम्माची दीक्षा दिली. आणि ते पंचवर्गीय भिक्षू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. हे 5 परिवाचकांना आपल्या धम्माची दीक्षा दिली. आणि अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या धम्म दीक्षेच्या मोहिमेला सुरुवात केली. या ठिकाणी बुद्धाचं पहिलं प्रवचन या ठिकाणी समाप्त होत आहे. नंतर भगवंतांनी कोण्या कोण्या व्यक्तींना कोण्या कोण्या प्रसंगानुसार कशा कशा पद्धतीनं आपल्या धम्माची दीक्षा दिली, कोणाकोणाला भिक्षू संघामध्ये सामील केलं, कोणाकोणाला उपासक उपासिकामध्ये सामील केलं, त्याचा जो इतिहास आहे तो आपण उद्यापासून पाहण्याला सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं पठण या ठिकाणी थांबवणार आहोत.